नमस्कार, मी मधुरा. मधुच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वडापाव कसा बनवायचा. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आधी आपण. बेसन, बटाटे, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, आलं लसूण, ओवा, मीठ. तर चला आता आपण बघूया वडापाव कसा बनवायचा आहे. आधी आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरे याचं वाटण करून घेऊया. कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची. त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि मग कांदा घालायचा. कांदा लाईट ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. मग हळद घालायची आणि आपण वाटण केलेलं ते वाटण घालायचं. ते चांगलं भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये बटाटे घालायचे बारीक कापून किंवा स्मॅश करून पण घातलं तर चालतं. चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे वड्यासाठी लागणारं बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये बेसन घेऊया. त्याच्यामध्ये ओवा, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून घेऊया. थोडंसं तेल पण घालायचं आणि त्याच्यानंतर पाणी घालायचं आहे आणि मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा. बटाट्याची भाजीचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. बेसनचं जे बॅटर केलेलं आहे त्याच्यामध्ये ते बटाट्याचे गोळे केलेले घालायचे आहेत आणि चांगले कडक तेलात हे वडे सोडायचे. तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे. एका साईडने भाजल्यानंतर ते उलटे करून घ्यायचे. दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे. वडे आपले तळून झालेले आहेत. तेलात मिरच्या तळून घ्यायच्या. वडापाव आहे आणि मिरची नाही असं कसं होईल, तर मिरच्या पण तळून घ्यायच्या. पावमधून कापून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस, हिरवी चटणी आणि वडापावसाठी लागणारी चटणी घालायची आहे. वडापावसाठी लागणारी चटणीची रेसिपी आपण पुढच्या भागात बघूया. त्याच्यावर थोडंसं क्रंच येण्यासाठी काकडीचे तुकडे घातलेले आहेत आणि वडा मध्ये घालायचा. एक मिरची ठेवायची. बघा, अगदी टेम्पटिंग लागतो. सोपी रेसिपी आहे, तर घरी नक्की करून बघा आणि